कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिप्या, अरे एवढ्या गडबडीत मला बोलावलंस? अरे किती दिवसानं भेटलाय? कसा कसा आहेस? दिप्या, पुण्यात येऊन साहेब झालास की रे? अरे आज गावात डोक्याची केस रंगून फिरणारा दिप्या, अरे रस्त्यानं तोंड वाकडं तिकडे करून व्हिडिओ बनवणारा दिप्या पुण्यात येऊन साहेब झाला आणि माझ्या पाया पडतो रे। अरे कुठला साहेब आणि कुठलं काय रे? मी आपला पुण्यात साधा जॉब करतोय। अरे तरी साहेब झालास की, मोठा झालास की। अरे बदल झाला म्हणे अशा मामा, आणि माझ्यात कितीतरी बदल झाला तर आपल्या आसगावातल्या माणसांसाठी मी त्यांचा दिपेडॉनच आहे की। हा बरं, आपण मस्तपैकी चहा घेऊया आणि तिथं बोलत बसूया। चल ए, चाबी राहू दे, मला एवढ्या गडबडीत का बोलावलं ती सांग। सांगतो, तू अमोलला भेटलास ना? हो भेटलो की, लय गोड पोरग आहे बघ। अरे आंब्यातल्या कुई आणि गोड आहे, आणि त्याला बघितलं का नाही, आपण अर्जुनचा भास होतो बघ। अरे यशा मामा, आजकाल आमच्या सगळ्यांच्या आनंदाचं कारण तेच आहे बघ। त्याच्या आनंदाचं काय रे? एवढ्या कर्तृत्वान बापाचं पोरग, आणि त्याला त्याचा बाप कोणीही माहित नसावं। यशा मामा, मी तुला त्यासाठी तिथं बोलवलंय। ऐक, अमोलला त्याच्या बाबांबद्दल सगळं माहित आहे। काय? मग बापू मला काल असं का म्हणाल? त्याने कोणाला नाही सांगितलं, त्यानं स्वतः सगळं शोधून काढले। अरे वा, शबास, खरं म्हणतात पट्ट्या। आता त्याला दिदीला आणि दाजींना एकत्र आणायचं आहे आपल्या आसगावात। अरे ते चांगलंच आहे की, हा एकदम झाक आहे बघ ती। खरं तर दीदी आणि दाजी एकमेकांपासून लांब राहतात ना, त्यामुळे त्याला लय त्रास झालाय बघ। अगदी लहानपणापासून त्याला बापाचं प्रेम नाही मिळालं रे। अरे आपण अर्जुन म्हणजे आज गावची शान आहेत, त्या दोघांनी एकत्र आलंच पाहिजे। हा, मग दीदी आणि दाजी एकत्र येण्यासाठी आपल्याला अमोलची मदत केली पाहिजे बघ। चालतंय, मी मदत करायला तयार आहे। शाबास! आता माझं एक काम कर, हा, दीदीला आणि दाजींना फोन कर आणि आसगावला बोलवून घे। अरे ती माझ्या फोनवर येतील वय? गाव अडचणीत आहे म्हणल्यावर का नाही येणार? दिप्या, गावात सगळं सुरळीत आहे। अरे मी कुठं म्हणतोय, खरं सांग। तू त्यांना सांग की गावात काहीतरी अडचण झाल्या आणि बोलून घे गावाकडे। म्हणजे मी आपण अर्जुन संग खोटं बोलू असं म्हणायचं का तुला? अरे एक कलेक्टर, दुसरा पोलीस, आणि मला अडचणीत आणतोय। ते राहू दे बाबा, मी जातो गावाकडे. माहिती काय की? अरे तू अजिबात काळजी करू नको, मी आहे की तुझ्यावर। तो आहे ना? हा, हे काम कर, तूच फोन कर, नाही तर आपण बापूला फोन करायला लावू। अरे असं करू नको, सगळं प्लॅनिंग झालंय बाबा। झाले ना? तर तूच फोन कर। अरे मी कसा फोन करू आणि मी कसं त्या नासगावला बोलवणार? हे बघ, त्या दोघांसंग खोटं बोलायला मला जमणार नाही। हे बघ, तू परत एकदा विचार कर। अरे 7 वर्षाचं पोरगा आहे ते आपल्या आई वडिलांना एकत्र आणायचा प्रयत्न करते। त्याला दुसरं काय नको आहे रे? चिमणा चिमणीच्या घरट्यासारखं त्याचं पण एक सुखी घरटा असावं, फक्त एवढंच वाटतंय बघ त्याला। अरे पण दिप्या, यशा बापू, आत्ता जर का दिदी आणि दाजी एकत्र नाहीत आलं ना, तर पुढचा अख्खा आयुष्य आम्हाला बिना बापाचं काढावं लागेल। चालतंय दिप्या, त्या लेकरासाठी मी करायला तयार आहे, पण काय अडचण आली तर? अजिबात काय अडचण येणार नाही, मी सगळं नीट करतो। यशा मामा, आता दिदी आणि दाजी एकत्र आलेच म्हणून समज। तू फोन लाव दाजींना, दीदीला फोन लाव। हॅलो हॅलो. यशा बापू बोलतोय आसगाववरनं। अरे यश बापू, अरे किती दिवसांनी फोन केला, काय म्हणतो, कसा आहेस तू? मी बरा आहे। आणि छकुली कशी आहे? आमचं फोनवर बोलणं होत असतं बरं का? छकुली सुट्टीला येणार आहे, ती सांगते मला, आणि तुमचं मार्गदर्शन असल्यावर मी कशाला काळजी करतोय। काय म्हणतो सानी? काय नाही, ते हासगावला आहे ना, उद्या आपल्या मंदिरात एक कार्यक्रम आहे, आणि त्या कार्यक्रमाला उद्घाटनाच्या तुम्ही दोघांनी, आप्पीन आणि तू, प्रमुख पाहुणे म्हणून यावं असं गावकऱ्यांची इच्छा आहे। उद्घाटन? होय, याल ना दोघं बी, लय बरं वाटेल बघा। नाही. अरे यश बापू, कामाचा व्याप वाढलाय आता, जरा लोड आहे। अरे बाबांनो, तुम्ही दोघं आला तर गावातली सगळी लोक खुश होतील, लय बरं वाटेल त्यांना। अरे गावात एवढा बदल करून तुम्ही गेला, अरे आता 7 वर्ष झालं तुम्ही गावाकडे फिरकलाच नाही, गावाची काय आठवण येते का नाही तुम्हाला? नाही नाही यश बापू, असं काय नाही। पण व्याप एवढा आहे ना की अरे नाही म्हणू नका, ऐका माझं। अरे गावात पहिल्यासारखं काय राहिलं नाही, अरे गावात भांडणं चालले ती, गावात पाणी पियाय नाही,
तुम्ही आला असता तर आम्ही तुमच्याशी बोललो असतो, आमच्या अडचणी सांगितल्या असत्या. अरे तुम्ही गावाला नवं रूप दिलं होतं, तर तुम्ही नाही तर आमच्या अडचणी कोण समजून घेणार? अडचणी म्हणजे? ते असं जर फोनवर सांगता येत असतं तर मी सांगितलं असतं का नाही? तुम्ही समोर आला तर आमच्या काय अडचणी तुम्हाला दोघाला सांगता येतील. त्यामुळे तुम्ही दोघं या बरं का. हॅलो हॅलो, अरे बोला की. ठेवलं वाटतं. ठीक आहे, उद्या येते मी आजगावला. येतो उद्या आसगावला. देव पावला. बरं उद्या लवकर या, वाट बघतोय. यशा मामा, तुम्ही गोळ्या औषधं घेताय ना टायमिंगला? घेतो ना. घेताय ना? हो. आजची घेतली का? हा हे बघ, ठीक आहे, आजची घेतली ना. मी काय म्हणतो ऐका, तुम्ही आहे ना विचार जरा कमी करा, म्हणजे उगाच लोड घेत जाऊ नका. आणि काय वाटलं ना बिंदास मला फोन करत जा. नाही तर अर्ज गेल्या ड्युटी चौकीत असताना फोन कसा करायचा असला अजिबात विचार करायचा नाही. काय दादा? हा हो, अर्जुन बरोबर बोलतोय विनय काका. अरे अर्जा, माझ्या गोळ्या संपत आल्यात रे. उद्या तेवढं कामावर जायच्या आधी आणून द्यायला जमल का तुला? उद्या सुट्टी घ्यायचं म्हणतोय मी. उद्या जरा आसगावला जावं लागतंय. तुम्ही तिकडे अचानक आसगावला जायचं का ठरवले? एवढ्या वर्षात आपण गेलो नाही कोणी, आणि आता कामाचा ताण असताना तरी जाऊन यायचं म्हणतोय मी दादा. यशा बापूचा फोन आला होता. यशाचा? अरे वा, काय म्हणतो होता तो? गावात देवळात काहीतरी कार्यक्रम आहे, तर मला प्रमुख पाहुणा म्हणून ये. मी आधी नाहीच म्हणलं, पण परत नंतर त्याचा आवाजच बदलला. म्हणला अर्जुन बाबा गावात चक्कर टाका, जरा अडचणी आहेत काहीतरी, समोर आलं म्हणजे सविस्तर बोलता येईल असं. म्हणलं बरं ठीक आहे, मग येऊन जातो. अर्जुन, तू अजून जरा विचार कर. जिथं सरकार आणि सुजयसारखी माणसं असतील तिथं काय होणार आहे अजून? नाही, पर यशाला नक्की काय म्हणायचंय ना, ती गावात गेल्याशिवाय नाही कळणार. पण भाऊजी, तुम्ही तिकडे गेलात आणि सरकार किंवा सुजय भाऊजी भेटले तर तुमचा अख्खा दिवस खराब होईल. अहो, असं काय नाही होणार होईल. ज्या लोकांना मी किंमतच देत नाही ना, त्यांच्या असण्याने नसण्याने काय फरक पडत नाही. समोर आले काय नाही आले, मला काय फरक पडत. अर्जुन, तुला मी बोललो नाही, पण तुझ्या साखरपुड्याला सरकार आणि आई आलेले. काय? कधी? नाही, आलेले. मी त्यांना बाहेरूनच जायला सांगितलं. इतक्या वर्षांनी अर्जुनच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होतंय, त्याच वेळेला परत इथं आलात. निघा. तर ते आत कसे काय घुसले कोणास ठाऊक. आणि हो, अंगठी घालायच्या वेळेला लाईट त्यांनीच घालवली होती. काय? अरे स्वप्नीत, हे कधी घडलं? आणि तू बोलला नाहीस मला काय? बोलून काय होणार होतं विनय काका? अर्जुन अजून चिडला असता. जनरेटर होता म्हणून, नाहीतर साखरपुडा थांबवायचाच होता त्यांना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.